माननीय देवेंद्रजी यांच्याकडे जी आज बैठक झाली, आमचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी आणि सर्वच मंत्री, सभापती, अध्यक्ष आम्ही सर्व उपस्थित होतो। भारतीय जनता पक्षाचं संघटन पर्व सुरू आहे। 1,51,00,000 प्राथमिक सदस्यता आमच्या पक्षाची होईल याकरता आम्ही काम करतो आहे। मला या गोष्टीचा आनंद आहे। 1,35,00,000 सदस्य संख्या आता भारतीय जनता पार्टीची पूर्ण झाली आहे आणि पुढच्या 20 दिवसामध्ये जी आता 16 लाख आता आमच्याकडे टार्गेट राहिलेलं आहे ते आम्ही आता पुन्हा घर चलो अभियान करणार आहोत। आमचे सर्व प्रभारी मंत्री, संपर्क मंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये शनिवार रविवारी प्रवास करतील आणि संघटन पर्वाच्या माध्यमातून 1,51,00,000 जे आमचं या ठिकाणी प्राथमिक सदस्यता पूर्ण होईल। सोबतच माननीय रवी चव्हाणजी आणि आम्ही आज सकाळी दुपारी 3 ते 6 आम्ही बैठक घेतली। या बैठकीमध्ये सुद्धा 3 लाख सक्रिय सदस्य ॲक्टिव्ह मेंबरशिप करण्याचा निर्णय या ठिकाणी झाला। माननीय देवेंद्रजी आणि माननीय आमचे सर्व मंत्री या सर्वांनी आज या संघटन पर्वाच्या कार्याला शनिवार रविवारचा वेळ देण्याचं मान्य केलं। या ठिकाणी 30 मार्चपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या सर्व मंडळाच्या अध्यक्षाच्या निवडी म्हणजे आमचे तालुका अध्यक्ष निवडले जातील याची योजना आम्ही तयार केली आणि सोबतच 1 लाख बूथवर आमचे बूथ अध्यक्ष आणि बूथवर 12 लोकांची कमिटी, 12 पदाधिकाऱ्याची कमिटी ही होईल असंही त्या ठिकाणी आजच्या बैठकीत ठरलं। प्रत्येक बूथवर 12 लोकांची समिती आणि 30 तारखेपर्यंत सर्व महाराष्ट्रातल्या सर्व बूथ अध्यक्ष, 1,184 बूथवर बूथ अध्यक्ष आणि आमची तालुका कमिटी ही या ठिकाणी 31 मार्चपर्यंत होणार आहे। अधिवेशनाच्या संदर्भाने माननीय देवेंद्रजींनी सूचना दिल्या आहे की आम्ही सर्व मंत्री पूर्णवेळ अधिवेशनामध्ये थांबून त्या ठिकाणी जे काही सभागृहात कामकाज येईल ते कामकाजसुद्धा पूर्णवेळ थांबून आम्ही पूर्ण करणार आहोत। आणि आमच्या सरकारचं परफॉर्मन्स जे आहे, देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार हे महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता आणि विकसित महाराष्ट्राकरता काम करतं आहे आणि हे सरकार सक्षमपणे या ठिकाणी महाराष्ट्राला विकासात पुढे नेतो आहे। याकरता सभागृहात जे जे काही विषय येतील, सभागृहात जे काही प्रश्न निर्माण होतील, आमचे सर्व मंत्री, महायुतीचे मंत्री, आमचे सर्व मंत्री सभागृहात उपस्थित राहून या सर्व विषयाला न्याय देणार आहे। आज पहिल्याच दिवशी तुमच्या 2 मंत्र्यांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप होत आहेत। ज्या पद्धतीनं संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे, चार्जशीट दाखल करण्यात आले, त्या आरोपींनी जे व्हिडिओ होते त्याचे फोटोज त्या चार्जशीटमध्ये आलेले आहेत। अत्यंत क्रूर पद्धतीनं त्यांची हत्या झालेली आहे। कसं बघताय या सगळ्याकडे? कारण का धनंजय मुंडे यांचं नाव या सगळ्याला जोडलं जातं। मला वाटतं याचा तपास सुरू आहे। तपासामध्ये संपूर्ण ज्या तपास यंत्रणा या प्रकरणात, म्हणजे बीडचे प्रकरण असो किंवा अनेक प्रकरणं महाराष्ट्रात झाले, पण बीडचं प्रकरण आपल्याकरता महत्त्वाचं आहे। या प्रकरणामध्ये माननीय देवेंद्रजींनी ज्या तपास यंत्रणा त्या प्रकरणाशी संबंधित आहे त्या लावल्या, त्यातून खोलपर्यंत गेले। एकही व्यक्ती म्हणजे असा कुठला पुरावा शिल्लक राहणार नाही की आरोपीला त्या ठिकाणी फाशीपर्यंत जाण्याकरता कोणती अडचण तयार होईल। खरं तर उज्ज्वल निकमसारखे त्या ठिकाणी ॲडव्होकेट दिले आहेत। मला असं वाटतं आमचं सरकार, माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार हे कोणत्याही आरोपीला सोडणार नाही आणि आरोपी सुटणारच नाही अशी त्या ठिकाणी दक्षता घेतली। या सगळ्यामुळे धनंजय मुंडेंवरती ज्या पद्धतीने हे आरोप होत आहे त्यामुळे सरकारची प्रतिमा कुठेतरी मलिन होते असं तुम्हाला नाही वाटत? असं आहे की आता या ठिकाणी जोपर्यंत संपूर्ण तपास यंत्रणेचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत यावर काही मी बोलणं योग्य नाही। कारण माझ्यासारख्या व्यक्तीने एखाद्या विषयावर बोलणे आणि तपास यंत्रणावर त्याबद्दलचे काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीने जाणे याकरता मला असं वाटतं तपासाकडे लक्ष द्यावं, तपासातनं पुढे जे येईल ते बघावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।